नमस्कार, आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी। राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे, मात्र अद्यापही आरक्षण मिळालेले नाही। त्याच मागणीसाठी मनोज जरांगे यांचे 26 जानेवारीपासून पुन्हा मुंबईत आमरण उपोषण सुरू होत आहे। मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामध्ये सर्व विदर्भातील तथा अकोला जिल्ह्यातील मराठा बांधवांनी सहभागी होण्यासाठी गरजवंत सकल मराठा समाज अकोला जिल्हा वतीने दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। गुरुवारी दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पातूर येथून निघणार आहेत। जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी पातूर येथे पोहोचण्याचे आवाहन आज पत्रकार परिषदेत केले आहे। यावेळी श्रीकांत देशमुख, प्रमोद धर्माळे, गजान हरणे, मंगेश भाऊ काळे, पंकज जायले, शैलेश देशमुख सह अनेकांची उपस्थिती होती। मनोज भाऊ जरांगे यांचं उपोषण, आमरण उपोषण आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क दोन ऑप्शन दिले आहे। इथे चालू होणार आहे आणि त्या निमित्तानं आम्ही सगळ्या विदर्भाला, सगळ्या अकोला जिल्ह्याला असं आवाहन करतो अकोल्याच्या वतीनं, सकल गरजवंत सकल मराठा चरणगावच्या वतीनं, अकोला जिल्ह्याच्या वतीनं की जास्तीत जास्त संख्येने लोक तिथं सहभागी व्हावं। ज्याला काम असेल त्यांनी नंतर आलं तरी चालेल, ज्याला जशी व्यवस्था लागत असेल, जे सोयीचं असेल त्या हिशोबाने त्यांनी निघावं। कोणी गाड्याने येईल, कोणी छोट्या हत्तीने येईल, कोणी गुजरनी येईल, कोणी फोर व्हीलरनी येईल। तर आम्ही अकोला जिल्ह्यावाल्याला असं आवाहन करतो की उद्या 9 वाजता आम्ही पातूरवरून निघणार आहे। पातूरला जे काही कोणाला यायचं असेल तर त्यांनी तहसील कार्यालयासमोर सकाळी 9 वाजता हजर राहावं। तिथून आम्ही सगळे लोक वाशीच्या मुक्कामाच्या हिशोबाने, उद्याचा मुक्काम माननीय जरांगे पाटलाचा वाशीला आहे, पनवेलला दुपारचं जेवण आहे आणि संध्याकाळचा मुक्काम वाशीला APMC ठेवलेला आहे। परवा सकाळीच ते चेंबूर मार्गे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क दोनपैकी एखादा आज उद्या फायनल होईल तर चेंबूर मार्गे तिथं निघणार आहेत आणि 26 तारखेपासून त्यांचं आमरण उपोषण चालू होणार आहे। तर या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सगळ्या विदर्भातील लोकांना, अकोला जिल्ह्यातील लोकांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला उपस्थित राहावं आणि त्यांचं पाठबळ वाढवावं। अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा राष्ट्रीय संघटक या नात्यानं माननीय मनोज भाऊ जरांगे यांनी जे काही कार्य हाती घेतलं आहे त्या कार्याच्या पाठपुराव्यासाठी अकोला जिल्ह्यातून आणि संपूर्ण विदर्भातून जवळपास 50 ते 60 गाड्या आम्ही लोकांना घेऊन जाणार आहोत। मनोज भाऊ जरांगे यांचे हात बळकट करणे हे समाजाची काळाची गरज आहे। अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राजे विजयसिंह महाडिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि दुसऱ्या ज्या संघटनेचा मी राज्य उपाध्यक्ष आहे ती छावा क्रांतीवीर सेना माननीय करण गायकर त्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत। आणि मुंबईमध्ये येणाऱ्या सर्व लोकांच्या जेवणाची व्यवस्था माननीय करणजी गायकर आणि आमच्या सर्व टीमने घेतली आहे। त्यामध्ये जेवढं काही लोक येतील त्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून आदरणीय करणजी गायकर हे करणार आहेत। मी राज्य उपाध्यक्ष या नात्यानं त्या संघटनेच्या कार्याला पाठबळ देतो, शुभेच्छा चिंतितो आणि आपल्या जिल्ह्यामधून चरणगाव येथे 83 दिवस सातत्यानं साखळी उपोषण झालं। त्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून ज्या नेतृत्वानं ते साखळी उपोषण त्या गावात आयोजित केलं ते आदरणीय राजेशजी देशमुख आपल्यासोबत आहेत। आणि मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आज जो 70 वर्षापासून समाजावर अन्याय होतो आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमच्या पाठबळाची गरज आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।